नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चैतन्य उषा लक्ष्मण यांच्या आव्हानाला कोमसापचाही प्रतिसाद। कोकण गोवा मार्गाचे प्रत्यक्ष पायी चालून अभ्यासपूर्ण माहिती महाराष्ट्र राज्याला आणि रस्त्याच्या संबंधित खात्यांना छापील स्वरूपात देऊन रस्त्यामुळे भोगावा लागणारा त्रास कित्येक महिन्यांपासून सादर केलेला असताना खड्ड्यांच्या अर्धवट रस्त्यावर टोल नाके बसवून टोल वसूल केला जाणार आहे। त्याविरोधात कोकण रस्त्यावर विरोध करण्यासाठी नागरिक उतरत आहेत। काही पक्ष उतरले आहेत, परंतु पेन पाटणीचा तरुण चैतन्य उषा लक्ष्मण पाटील हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून न उतरता रस्त्यावर स्वतः आवाज उठवीत निघाला आहे। 28 मे रोजी सकाळी 11 वाजता कोकणातील काही कार्यकर्त्यांनी खारपाडा नाक्यावर सरकार विरोधात टोल वसुली विरोधात आवाज उठवला। त्यावेळी चैतन्य उषा लक्ष्मण यांच्या उपस्थितीत कोकण मराठी साहित्य परिषदेचे कवी संजीव पाटील आणि कोकणातील सुप्रसिद्ध कवयित्री अक्षता गोसावी यांनी आपल्या आवाजातून जो विरोध स्पष्ट केला, त्यातून नागरिकात विरोधासाठी स्फुरण चढले। पहिला टोल भरा, रस्ता विकासाचा नारा। पहिला टोल भरा ही संजीव पाटील यांची खड्ड्या आवाजातील कविता आणि नंतर अक्षता गोसावी यांनी गायलेली कविता। मुंबई गोवा महामार्गावर सामान्यांच्या जीवाची नाय हमी, अरे आता सांग सरकारा कसा टोल भरायचा आम्ही। टोल विरोधी वातावरण निर्माण करून राहिली, सोबतीला उपस्थितांच्या घोषणांनी वातावरण फारच लाभले। चैतन्य उषा लक्ष्मण यांनी हा लढा नागरिकांच्या प्रतिसादाने सनदशीर मार्गाने लढा चालूच राहील निपक्षपणे त्यांनी कवी कवयित्रींचे अभिनंदन केले। कोमसापचे विश्वस्त साहित्यरत्न प्राध्यापक LB पाटील यांनी कोकणच्या रस्त्यावर कवींची संमेलने ठिकठिकाणी चैतन्य यांच्या सूचनेनुसार घेण्याचे ठरविले आहे। अशा संघर्षात जनतेला उतरावे लागणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, पनवेल। छत्रपती शिवाजी महाराज की जय। चैतन्य सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज कविता सादर करते। तर कविता अशी आहे की मुंबई गोवा महामार्गावर सामान्य माणसाचे जीवाची राहिली नाही हमी। मुंबई गोवा महामार्गावर सामान्य माणसाचे जीवाची राहिली नाही हमी। आता तूच सांग सरकारा कसा टोल भरायचा आम्ही। आता तूच सांग सरकारा कसा टोल भरायचा आम्ही। 4-4 पदरी रस्ता न जीव झालाय सस्ता। 4-4 पदरी रस्ता न जीव झालाय सस्ता। सामान्य माणूस रोजच्या रोज खाते जाताना खस्ता। सामान्य माणूस रोजच्या रोज खाते जाताना खस्ता। ओबड रस्त्यात खड्ड्यांची नाही कमी। ओबड रस्त्यात खड्ड्यांची नाही कमी। आता तुम्हीच सांगा लोक हो कसा टोल भरायचा आम्ही। कोटी रुपये खर्च केला सांगताव, कोटी रुपये खर्च केला सांगताव तर रस्त्यांची अर्धीच कामं करताव। कोटी रुपये खर्च केला सांगताव तर रस्त्यांची अर्धीच कामं करताव। कधी निवेदनांवर निवेदना देवाची आम्ही। आता तूच सांग सरकारा कसा टोल भरायचा आम्ही। साखरमणी पोटासाठी न प्रवासी 4 दिवसाच्या सुखासाठी जीवावर उदार होऊन ते रस्त्याशी ये-जा करतात। साखरमणी पोटासाठी न प्रवासी 4 दिवसाच्या सुखासाठी जीवावर उदार होऊन ते रस्त्याशी ये-जा करतात। झाल्यानंतर अपघात तर जीवाची नाही हमी। आता तूच सांग सरकारा कसा टोल भरायचा आम्ही। रस्त्याला गतिरोधक नाही, अपघात प्रवण क्षेत्र म्हणून फलक नाही। झाल्यानंतर अपघात तर 4 कोसावर रुग्णवाहिका लगेच काळजाला भिडणारी अशी कविता त्यांनी आपल्या सर्वांसमोर सादर केली। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ मित्रांनो। हा आपला जनाक्रोश आंदोलन आहे। या आंदोलनाचा विषयच असा आहे की त्याच्यातून आपल्याला टोल माफी व्हावी किंवा रस्ते चांगल्या प्रकारची सुधारणा व्हावी, यासाठी हा आपला जनाक्रोश एक प्रकारचा आहे। त्याच्या संदर्भात एक कविता या ठिकाणी मी वाचतो। कवितेचं शीर्षक आहे पहिला टोलच भरा। कवितेचं शीर्षक आहे पहिला टोलच भरा। रस्ते विकासाचा हा नारा
रस्ते विकासाचा हा नारा पहिला टोलचा भरा रस्ते विकासाचा हा नारा पहिला टोलचा भरा मुंबई गोवा रस्त्यावर लोकांचं जमलंय जण महापूर मुंबई गोवा रस्त्यावर लोकांचं जमलंय जण महापूर ताई दादा मामा झाले तो जमा ताई दादा मामा झाले तो जमा जो तो विचार करू लागला जो तो विचार करू लागला रस्ते विकासाचा हा नारा पहिला टोलचा भरा रस्ते विकास